देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर राज्याचे नेतृत्व कोण करणार? कृषी मंत्र्यांनी बोलून दाखवली मनातली इच्छा. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या मुख्यमंत्री पदाच्या चर्चांना अचानक उधाण आलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जाणार असल्याचा दावा विरोधी पक्षांकडून केला जातो आहे. फडणवीस केंद्रात गेले तर राज्याचे नेतृत्व कोण करणार यावरून राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत. असं असताना आता राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावर एक मोठं वक्तव्य केलेलं आहे. फडणवीस केंद्रात गेल्यास राज्याची धुरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांभाळावी अशी थेट इच्छा त्यांनी बोलून दाखवली. दत्तात्रय भरणे यांनी म्हटले, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे आणि त्यांनी देशाच्या सर्वोच्च नेतृत्वात जावे अशी राज्यातील अनेकांची इच्छा आहे. महाराष्ट्रातील व्यक्तीने देशाच्या प्रमुख पदावर विराजमान व्हावे यासाठी योग्य वेळ लवकरच येईल. देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर राज्याचे नेतृत्व कोण करणार हा प्रश्न आहे. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना आपल्या पक्षाचाच नेता मुख्यमंत्री व्हावा असे वाटते. त्याचप्रमाणे मलाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री व्हावे असे वाटते, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. देवेंद्रजींनी केंद्राचं नेतृत्व करावं म्हणजे राज्यातले एवढे पॉवरफुल आपल्याला सगळ्यांना माहित आहे की महाराष्ट्र खूप दिवस झालं वाट बघतोय की भारतामध्ये आपल्या देशाचा भारत देशामध्ये आपल्या राज्याचा कोणीतरी मराठी माणूस हा एक नंबरच्या खुर्चीवर बसावा. त्यात महाराष्ट्राच्या जनतेचे ते काय चुकीचं नाही. आपण पाहिलं की यशवंतराव चव्हाण साहेबांना त्यामध्ये हुलकावणी मिळाली, आदरणीय पवार साहेबांना, शरद पवार साहेबांना ती हुलकावणी मिळाली. येणाऱ्या काळामध्ये मी मगाशी तुम्ही ऐकलं, योग्य वेळी कदाचित 2029 असेल, कदाचित 2034 असेल, योग्य वेळी ज्यावेळेस 29 नंतर असेल किंवा 34 नंतर असेल, या देशाचा प्रमुख हा महाराष्ट्राचा व्हावा ही महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे. आणि महाराष्ट्रातल्या मागाशी शेतकऱ्यांचा कार्यक्रम होता, महाराष्ट्राच्या शेतकऱ्याची इच्छा आहे. नेता वाटतो जो एक नंबरच्या पदावर बसू शकतो. देवेंद्र फडणवीस अर्थातच देवेंद्र फडणवीस साहेब हे केंद्रात गेले तर मग राज्यात काय या बाबतीमध्ये आज त्याच्यावर ऐका ना आज त्याच्यावरती बोलणं उचित नाही. मला कधी माझ्या पक्षाच्या अध्यक्षा त्या माझ्या नेत्या त्या खुर्ची बसव, मला सगळ्यात पहिला आनंद मला जास्त होणार आहे. पण महिला मुख्यमंत्री म्हणून 100% मला तो पहिला आनंद होणार आहे. काय कोण सुनेत्रा वहिनी, कोण दुसरं कोण? हे काय तो आमच्या गडकरी आणि जयंत पाटील सीएम साहेबांना भेटले पुनर्नियोजन या बाबतीमध्ये मला काही माहिती नाही. आमच्या नेत्या सुनेत्रा वहिनी पवार आहेत, तटकरे साहेब आहेत, प्रफुल्लभाई पटेल आहेत, छगन भुजबळ साहेब आहेत. हे जे सगळे जे निर्णय एकत्र बसून निर्णय घेतात आणि ते जे निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.